भगवान बुद्धाचे अर्थनीतीशास्त्र भाग 2. मनुष्य मात्रावर कोणतीही बाह्य शक्ती प्रस्थापित न करता मनुष्य मात्राच्या सर्वांगीण विकासासाठी तथागत सम्यक संबुद्धाची श्रेष्ठतम व सर्वोत्तम शिखर म्हणजे धम्म होय. धम्म म्हणजे श्रेष्ठतम व सर्वोत्तम जीवन मार्ग होय. डोळे, कान, नाक, जिवा आणि त्वचा या इंद्रियांच्या सुखासाठी माणसाला भौतिक सुख साधनांची गरज भासते. याला इंद्रिय सुख किंवा शारीरिक सुख असे म्हटले आहे. जेव्हा या इंद्रिय सुखाला स्वतःविषयीचा भ्रम, प्रमाद व अहंकार हे आश्रवांची जोड मिळते, तेव्हा गरज ही इच्छेची, अपेक्षेची, ईर्षेचे, असमाधानाचे रूप धारण करते आणि मनुष्याला सुखाऐवजी दुःखच भोगावे लागते. मानवी कल्याण कशात आहे हे सांगताना त्यांनी मध्यम मार्ग सुचवला आहे. मध्यम मार्ग हा जीवन जगण्याचा उत्तम मार्ग आहे. दारिद्र्य हे दुःखाचे उगमस्थान आहे. सम्यक मार्गाने धनसंपत्ती संपादन करण्याची व तिचा सम्यक उपभोग घेण्याची तथागत शिकवण देतात.